12वी झाल्याच्या नंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्याच्याच मनामध्ये पडलेला असतो. बऱ्याच वेळेला ग्रामीण भागातले विद्यार्थी मनामध्ये कन्फ्युजन असतं की 12वी झाल्याच्या नंतर काय करायचं. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खेडेगावामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट जॉबलाच प्राधान्य दिलं जातं. जसं की पोलीस असेल, मिलिटरी भरती असेल किंवा क्लर्क असेल किंवा कुठे SSC मार्फत निघालेल्या एक्झाम असतील किंवा MPSC किंवा UPSCला तर खूप कमी विद्यार्थ्यांचा कल असतो, परंतु MPSC असेल. पण आपल्यालाही माहिती आहे की गव्हर्नमेंटचे जे जॉब्स आहेत ते खूप लिमिटेड आहेत. गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये तुम्ही SSCचे जॉब जाऊन पहा, खूप क्वचितच पोझिशन निघालेल्या आहेत. किंवा बँकेचे जॉब पहा, खूप कमी बँकांमध्ये सुद्धा नोकऱ्या निघालेल्या आहेत. का तर दर वर्षाला 12वी करून किंवा ग्रॅज्युएशन करून निघालेले विद्यार्थी जे असतात ते लाखोमध्ये असतात. 25, 30, 40 लाख विद्यार्थी 12वी करून पुढे बाहेर येत असतात. म्हणून माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही 12वीच्या नंतर पोलीस किंवा मिलिटरी भरती पाहायची असेल तर पहा. तुमचं जर शारीरिक किंवा जे काही क्वालिफिकेशन पॅरामीटर आहेत ते जर मॅच झाले आणि नोकरी लागली तर ठीक आहे. पण जर का नाही लागली तर कृपया करून आपण जे रेग्युलर डिग्री आहे BA, BCom किंवा MSc किंवा इंजिनिअरिंग किंवा कुठलंही शिक्षण असेल, 12वीच्या नंतर गॅप न करता पुढचं शिक्षण कंटिन्यू करा. कारण असे जर तुम्ही BCom, BBA किंवा BBA, MBA, MC असं काही किंवा MCom असं केलेलं असेल तर तुम्हाला लाखोच्या नोकऱ्या ह्या कॉर्पोरेटमध्ये मिळू शकतात. फक्त फरक एवढा आहे की ते तुम्हाला माहिती नाही आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आपल्याला मदत करण्यासाठीच आहोत. जर आपलं कम्युनिकेशन चांगलं असेल, आपल्याला अकाउंटिंगचं नॉलेज असेल किंवा इकॉनॉमिक्स किंवा स्टॉक मार्केटचं नॉलेज असेल तर आपल्याला लाखो रुपयाच्या नोकऱ्या मिळू शकतात. मी त्यातलंच एक उदाहरण आहे. आज मी फंड मॅनेजर म्हणून इंटरनॅशनल कंपनीसोबत काम करतोय, लाखोंमध्ये कमावतोय. तीच संधी तुम्हाला पण असू शकते. परंतु गव्हर्नमेंटच्या जॉब पुरतच मर्यादित शिक्षण न घेता पुढे शिकत राहा आणि आमच्यासारख्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन कॉर्पोरेटमध्ये कशा नोकरी मिळवायच्या याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही पूर्ण शिक्षण करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठेही नोकरी चांगली मिळणार नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण करता कामा नये. तुम्ही रेग्युलर शिक्षण घ्यायला हवं. तुम्हाला जर बँकेमध्ये किंवा फायनान्समध्ये नोकरी हवी असेल तर BCom, BBA, MBA, MCom, CA हे उत्तम पर्याय असू शकतात. आणि जर IT कंपनीजमध्ये नोकरी हवी असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा MSc, BSc सुद्धा केलं किंवा BCA, MCA सुद्धा केलं तरी तिकडे तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. म्हणून शिक्षण घेत असताना आपला गॅप न येऊ देणे यावरती फोकस असायला हवं आणि कमीत कमी 50 ते 60% तर घेतलेच पाहिजे. तुम्हाला अजून काही माहिती लागलीच तर मी माझा नंबर देतोय, कधीही कॉल करा. परंतु शिक्षण घेणं बंद करू नका, हे लक्षात ठेवा. आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून त्या लोकांना सुद्धा याची माहिती होईल. धन्यवाद.